गडिंग्लज तालुक्यातील नूल गावातील 2007-8 शाळेच्या बॅचच्या युवकांनी स्थापन केलेल्या स्वारंभ फाउंडेशनच्या कार्याची आज तालुक्यात चर्चा होत आहे. बॅचमधील हे युवक एकत्र येऊन सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्यांच्या सर्व सामाजिक उपक्रमाचे कौतुक आज तालुक्यात होताना दिसत आहे. आज देखील पर्यावरण दिनाचे औचित्य साधून त्यांनी मिरची नूल रस्त्यावर जवळपास 100 झाडे लावून त्याचे संवर्धन करण्याचा निर्धार केला आहे. याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगणे यांनी. नमस्कार. सध्या आपण आहोत नूल येथे स्वारंभ फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रमांचा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये इथे सध्या नुकताच कार्यक्रम पार पडलेला आहे. त्याच अनुषंगाने आपल्यासोबत नूल गावचे ग्रामस्थ जयसिंग चव्हाण साहेब आहेत. चव्हाण साहेब, स्वारंभ फाउंडेशन एक अतिशय स्तुत्य असं उपक्रम राबवत आहे आपल्या गावात. काय सांगाल त्यांच्या या उपक्रमाबाबत? सन 2008 साली जे विद्यार्थी 10वी पास होऊन त्यांच्या पुढील वाटचालीकरता मुंबईहून बाहेर पडले, त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्वारंभ फाउंडेशन नावाचं एक फाउंडेशन स्थापन केलं. गेली 10 वर्ष हे फाउंडेशन गावातल्या गरजू विद्यार्थ्यांकरता आणि वेगळ्या वेगळ्या सामाजिक उपक्रमाकरता स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून मदत करत असतं. ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून जे सगळे युवक त्यावेळेचे एकत्र आलेले आहेत, त्यांनी एकूण सगळ्या स्तुत्य उपक्रमामध्ये जो पुढाकार दाखवला आहे तो निश्चित सगळ्या इतर मंडळींच्या दृष्टीनं प्रशंसनीय आहे. त्यांनी त्यामधून काही आदर्श घेतला पाहिजे. अशाच प्रकारचे उपक्रम हे स्वारंभ फाउंडेशन राबवत आहे. आजपर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं काम केलं असेल किंवा त्यांच्यातले जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्या बॅचमधले त्यांना काही आर्थिक मदत करायचा प्रयत्न केला असेल. पण आज त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. यावर्षी तर खास करून अल निनोच्या प्रभावामुळे आपल्याला पावसानं खूप ओढ दिल्याचे दिसतंय. अशा परिस्थितीमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणं हा फार महत्त्वाचा उपक्रम राबवणं आवश्यक होतं. तोच त्यांनी बरोबर राबवलेला आहे. स्वारंभ फाउंडेशनचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. आज ही सुरुवात आहे त्यांची. गेली 10 वर्षापूर्वी त्यांनी सुरुवात केली, पण गावासमोर एखादी गोष्ट जाहीरपणे ठेवायचा सुरुवात त्यांनी 10 वर्षानंतर केलेली आहे. आणि त्यांच्या नावातच आरंभ आहे, त्या फाउंडेशनच्या नावातच आरंभ आहे आणि स्वारंभ आहे की स्वतःपासून आरंभ करतात आणि ते जगाला त्याप्रमाणे उदाहरण जगासमोर ठेवायचा प्रयत्न करतात. या आम्हा समस्त नूरकरांचा या फाउंडेशनच्या सगळ्याच उपक्रमांना मनापासून पाठिंबा आहे. आमचं सहकार्य त्या उपक्रमाला असेल. आणि मी एखादी गोष्ट बोलतो तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, पण नाना पाटेकरांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जलक्रांती महाराष्ट्रामध्ये केली. तशीच क्रांती या स्वारंभ फाउंडेशनच्या माध्यमातून व्हावी. आणि हे स्वारंभ फाउंडेशनची जी काय काम करायची पद्धत आहे, त्यांचा लौकिक आहे किंवा समाजाला दिशा देण्याची यांची जी भूमिका आहे, ही भूमिका महाराष्ट्रातल्या सगळ्याच तमाम युवकांना आदर्शवत ठरावी अशा प्रकारच्या शुभेच्छा मी तमाम नूलकर या फाउंडेशनला देतो. ह्या फाउंडेशनच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं, या सगळ्या एका बॅचमधल्या मित्रांचं अगदी मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. धन्यवाद. साहेब, तुम्ही काय सांगाल एकंदरीत या फाउंडेशनच्या कार्याबद्दल? 2008 सालची बॅच 10वी पासआउट झालेली बॅच आहे. मुळात ही बॅच असं आहे की ही सगळ्यांची आवडती बॅच आणि लाडकी मुलं असल्यासारखं आहे. गावामध्ये प्रत्येका संघटनेचं चांगलं संबंध, प्रत्येक युवका संघट, प्रत्येक ज्येष्ठा संघट. आणि ही मुलं आज जरी बाहेर असली शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी, तर यांचं करून एवढे चांगले आहेत की गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे किंवा आज जे झाडे लावा झाडे जगवा हा जो उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे, गावामध्ये त्यांनी एक मॅसेज टाकला, लोकांना भेटले. खरोखर एक चांगला उपक्रम आहे की आता चव्हाण साहेबांनी सांगितलं की अल निनोच्या प्रभावामुळं की पाऊस कमी आहे किंवा काही संकटं निर्माण होतात, पण खरोखरच वृक्ष लागवड करणे हे फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी अशीच कामं आणि त्यांनी केलेलं काम हे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी नाही, तर नूल गावासाठी किंवा या पर्यावरणासाठी केलं आहे. मुळात त्याच्यामध्ये जी मुलं आता ही स्वारंभ फाउंडेशनमध्ये आहेत ही थोडीफार बाहेर असतात, पण गावकऱ्यांची जबाबदारी आता वाढलेली आहे की गावकऱ्यांनी जरी पाऊस कमी झाला तरी आपण स्वतःहून पाणी घालण्यासाठी किंवा वृक्ष संवर्धन करण्यासाठी पुढं आलं पाहिजे, जेणेकरून या मुलांनी केलेलं काम की पुढच्या 1-2 वर्षामध्ये त्याची पोचपावती मिळाली पाहिजे. हीच त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप असेल असं मला वाटतं. आणि त्यांना येणाऱ्या काळासाठी किंवा त्यांच्या पुढच्या कार्यासाठी मी माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, सर्वांच्याकडून त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या स्वारंभ फाउंडेशनचे मागील अनेक वर्ष ह्या गावात, नूल या गावात एक सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्या फाउंडेशनचे काही विद्यार्थी, काही युवा पिढी आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी त्यांना ही कल्पना कशी सुचली आणि कशा प्रकारे ते सध्या मागील अनेक वर्ष काम करत आहेत. सर नमस्कार. काय सांगाल एकंदरीत स्वारंभ फाउंडेशनच्या तुमच्या कार्याबद्दल? नमस्ते.
आमचा उपक्रम सगळ्यांना सामावून घेऊन एकंदर गावाच्या दृष्टीने एखादं विकासाचं पाऊल किंवा संवर्धनाचं पाऊल टाकता येईल का असा डोक्यात विचार होता. तर त्याच्या अनुषंगाने आम्ही वृक्षरोपण आणि संवर्धन ह्या दोन्ही गोष्टी पॅरलली आणि त्या पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न आणि त्यासाठी लोकसहभाग आणि जनजागृती हा कार्यक्रम हाती घेतला. आणि त्या हिशोबाने आपण तुम्ही पाहिलं असेल तर सगळ्यांनाच सामावून घेऊन एक एक पाय आपण पुढे जातोय आणि एक एक वृक्ष आणि त्याचे उपयोग लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांचं संवर्धन करणे हा आमचं मेन मोटिव्ह आहे या कार्यक्रमांतर्गत. तर एकंदरीत एकूण किती झाडांचा आज तुम्ही हे केलेलं आहे? आता प्रयोजन आहे 100 झाडांचं, पण त्यात आता थोडीशी टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे आम्ही मे बी 20-21 झाडं कमी लावू, पण टार्गेट तरी 100 झाडांचं आहे आणि त्यांचं संगोपन करणं. धन्यवाद सर. तुम्ही देखील ह्या फाउंडेशन मार्फत काम करत आहात. एकंदरीत वृक्षारोपण सोडून इतर कोणकोणते सामाजिक उपक्रम आता तुम्ही राबवलेले आहेत? ॲक्च्युली आमची 2008ची बॅच आहे. तर आपण स्वरम फाउंडेशनची स्थापना ही 2015 साली केली. तर या स्वरम फाउंडेशनची स्थापना करण्याचा एकच हेतू की जेणेकरून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय. तर या उपक्रमाने आम्ही आजपर्यंत शैक्षणिक क्षेत्रात मदत करत आहे. गेली सातत्याने 8 ते 9 वर्ष आपण या शैक्षणिक क्षेत्रात थोडंसं शालेय साहित्य वाटप करून आजपर्यंत आपण कार्यरत आहोत आणि अखंडित सेवा आपण देण्याचा संकल्प केलेला आहे. आणि हा मार्गी लावणार, याच्यात काय अडचण आहे हा विश्वास मी या सर्व सभासदांच्याकडून इथं सांगू शकतोय. तर एखादं पाऊल फक्त शैक्षणिक क्षेत्रातच सामाजिक कार्य नसून थोडं वृक्षारोपण करून सुद्धा त्याचं संगोपन करून सुद्धा एक पाऊल आपण समाजासाठी हरित क्रांती घडवण्यासाठी करण्याचा एक आपण उपक्रम हाती घेतला आहे आणि तो मार्गी निश्चितच लागेल असा या फाउंडेशनच्या सर्व सभासदांच्या माध्यमातून मी इथं विश्वास व्यक्त करतो. आणि या उपक्रमासाठी जे कोण आपलं सहकार्य लाभलं त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वरम फाउंडेशनकडून आभार मानतो. धन्यवाद.